आपण आज आलेलो आहोत सोयाबीनच्या शेतामध्ये आणि हे जे सोयाबीनचं शेत आहे हे कडूबाबाचं आहे. आपण या ठिकाणी गोलटगाव गावामध्ये आलेलो आहे आणि हे सोयाबीनचं शेत आहे. जवळपास 45 दिवस आता सोयाबीनला झालेले आहेत आणि सोयाबीनमध्ये आपण आज पाहणार आहेत की शेतकरी स्वतःचं बीज कशा पद्धतीनं तयार करू शकतात. सोयाबीनचं बीजोत्पादन करत असताना आपण फक्त 2 गोष्टी महत्वाच्या असतात. हे अत्यंत सोपं आहे. याच्यामध्ये काय करायचं की आता हे आपण सोयाबीनची पेरणी केलेली, लाईन पेरणी केलेली आहे. याच्यामध्ये 2च गोष्टी आहेत. पहिली गोष्ट जी आहे ते आयसोलेशन डिस्टन्स आहे. आता या शेतामध्ये तुम्ही जर पाहिलं तर आजूबाजूला कुठलंही सोयाबीनचं पीक नाहीये. इकडं उजवीकडे जर आपण पाहिलं तर तिकडं मका आहे, इकडं बाजूच्या शेतामध्ये तुम्ही बघितलं तर कापूस आहे आणि फक्त सोयाबीनच आहे. त्याच्यामुळे या शेतकऱ्याला आता भीतीचं किंवा कुठलंही गडबड करण्याचे कारण नाहीये. आणि सोयाबीनचं जे आयसोलेशन डिस्टन्स आहे हे फक्त 3 मीटरचं आहे. 3 मीटरचा याचा अर्थ असा असतो की सोयाबीनच्या शेतापासून दुसरं शेत हे 3 मीटरपेक्षा जास्त दुरीवर असेल तर या ठिकाणी क्रॉस परागीकरण होत नाही आणि हे बियाणं आपलं चांगलं बनतं. ही पहिली गोष्ट आहे आबा. आणि दुसरी याच्यामध्ये महत्वाची बाब जी आहे, तुमच्या शेतामध्ये काय करायचंय की आपण शेतात फिरत असताना आपल्या पेरलेल्या जातीपेक्षा वेगळं झाड आपण बघायचंय की ज्याच्यामध्ये पानाचा आकार आपण पेरलेल्या झाडापेक्षा वेगळा आहे, लांबके पानं आहेत किंवा फुलाचा कलर. आता तुमच्या ह्याच्यामध्ये पांढऱ्या कलरचे फुलं आहेत पण जांभळ्या कलरचे फुलं आलेले आहेत का. आता इथं एक झाड बघूया आपण, इकडे या आबा. हे बघा याच्यामध्ये, हे बघा याच्यामध्ये हे ह्यांचं पेरलेलं झाड आहे, याच्यामध्ये पांढरी फुलं आहेत आणि या ठिकाणचं हे जे झाड आहे ह्याचे लंबुळे पानं आहेत. बघा याचे पानं सुद्धा वेगळे आहेत आणि याचे पानं वेगळे आहेत. दोन्ही पानांमध्ये फरक आहे. हे जे झाड आहे याचे फुलं सुद्धा जांभळी आहेत. हे जे झाड आहे याला ऑफ टाईप म्हणतात, याला ऑफ टाईप म्हणायचं. आणि हे जर झाड तुम्ही असंच ठेवलं तर ज्यावेळेस तुम्ही काढणी करणार आहे त्यावेळेस ह्याचं बी आणि ह्याचं बी मिक्स होणार आहे आणि आपल्याला पुढच्या वर्षी दर्जेदार बी भेटणार नाही. त्याच्यासाठी हे जे झाड असतं हे पकडायचं आणि ह्याला बुडापासून धरून असं उपटून टाकायचं. आता याला प्रोसेसला म्हणतात रोगिंग आउट. आबा आता आपण हे झाड उपटलेले, रोगिंग केलेली. आता दुसरं जे काम करायचं, आता हे अशा पद्धतीचे सगळे झाड आपल्याला उपटून घ्यायचे शेतातले. आणि आता ज्यावेळेस हे सोयाबीन काढणीला येईल, आता मुद्दाम आम्ही बांधावर आलेलो आहे. आता बांधापासून तुम्ही जर बघितलं तर 1 2 3 4 ह्या 4 ओळी, तर मी जिथं उभा ही 5वी ओळ आहे. आता ज्यावेळेस ह्याची काढणी होईल त्यावेळेस काढणी करत असताना काय करायचं, ह्या ज्या शेवटच्या 5 ओळी आहेत आता ह्या 5 ओळी सोडून द्यायच्या किंवा साधारणतः 3 मीटर अंतर बांधापासून मोजून घ्यायचं आणि बांधापासून मोजून घेतल्यानंतर तुम्ही असे साधारणतः 7 ओळी अशा गृहीत धरा. ह्या 7 ओळी वेगळ्या काढायच्या, ह्याचा ढीग वेगळा घालायचा आणि हे जे मधलं शेत आहे, आता हे पूर्ण शेताच्या कडेनं हेच करायचं आपल्याला. शेताच्या कडेला जे 3 मीटर अंतराचं बाहेरचं आहे सोयाबीन, हे सगळं वेगळं काढायचं, ह्याचा ढीग वेगळा करायचा. आतलं जे सोयाबीन आहे ह्याचा ढीग वेगळा करायचा आणि हा जो आतला ढीग आहे ह्याला स्वतंत्र मळायचं. याची मळणी करताना सुद्धा स्वतंत्र मळायचं. हा, आणि ह्याची विक्री करून टाकायची. आणि हे जे बी आहे हे तुमचं आता बीज म्हणून, एक चांगलं प्युअर बीज म्हणून तुम्ही पुढच्या वर्षी ह्याला वापरू शकता. आता बियाणं नवीन विकत आणायचं नाही. साहेब, हे फार सोपं आहे. प्रत्येक वावरात हिंडून जर असे झाडं काढले निळ्या फुलाचे तर हे प्युअर बियाणं बाकी आपल्याला पेरायला याला त्याला सगळ्या घरचं बियाणं तयार होतं. आणि हे सोपं आहे, फार सोपं आहे. खूप तुम्ही आम्हाला हे मार्गदर्शन केलं. एक झाड तुम्ही दाखवलं साहेब, हे पण नेमकं म्हणजे तुमच्या पुढं झालं होतं ते आणि एकदम छान झालं. आम्ही असं करू शकतो, हे सगळं क्लिअर करून 100% बियाणं आम्ही घरी तयार करू शकतो. ठीक आहे.